मुलांनो, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी साठी फुलपाखरू या धड्यावर काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा। पहिला प्रश्न, कनिष्काने जास्वंदीच्या पानावर एक जीव पाहिला। 1 लाल किडा, 2 केसाळ किडा, 3 गोगलगाय, 4 टोळ। आणि याचं बरोबर उत्तर आहे केसाळ किडा। प्रश्न दुसरा, कनिष्काला रडू का आले? पहिला किडा पळून गेला म्हणून, दुसरा किडा दिसला नाही म्हणून, तिसरा किड्यावरील केस गळले म्हणून, चौथा किडा मरून पडला म्हणून। बरोबर उत्तर आहे दुसरा किडा दिसला नाही म्हणून। आता आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। पहिला प्रश्न, आजोळी आल्यावर कनिष्काने परसात काय काय पाहिले? उत्तर, शेणाने सारवलेले अंगण, मधोमध असलेले तुळशी वृंदावन, बाजूनी लावलेली तऱ्हेतऱ्हेची फुलझाडे, बाजूला असलेली आमराई, मागच्या बाजूला खाली खळखळत वाहणारा ओहोळ आणि काठावरील माड, पोफळी, फणस, कोकम, काजूची झाडे हे सर्व कनिष्काने आजोळी आल्यावर परसात पाहिले व ती उल्हासित झाली। दुसरा प्रश्न, कनिष्का बागेत कोणती फुले पाहून आनंदित झाली? उत्तर, नाना प्रकारच्या रंगांनी सुशोभित झालेल्या त्या बागेतील फुलांना पाहून ती आनंदित झाली। एकाच बागेत लाल, जांभळ्या, पिवळ्या, केशरी, पांढऱ्या अशा विविध रंगाच्या जास्वंदीची फुले ती प्रथमच पाहत होती। प्रश्न तिसरा, कनिष्काने सुरवंटाचे फुलपाखरू कसे होते हे पाहण्यासाठी काय केले? उत्तर, सुरवंटाचे फुलपाखरू होताना पाहण्यासाठी कनिष्काने फांदी पानासह सुरवंटाला बाटलीत सोडले, वरती थोडं पाणी शिंपडून पानाचे काही तुकडे टाकले आणि छिद्रे पाडून वर एक पुट्टाही ठेवला। प्रश्न चौथा, सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर कसे झाले? उत्तर, सर्वात आधी अंड्यातून छोटा सुरवंट बाहेर येतो। काही दिवसानंतर तो सुरवंट आपल्या भोवती कोश करून राही आणि मग त्याला रंगीत पंख फुटून तो उडायला लागेल। अशा प्रकारे सुरवंटाचे फुलपाखरू होते। धन्यवाद।